अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. माणसाचे जीवन अनेक वादळांनी भरलेले असते. कधी कधी संकट खूप मोठे असतात. माणूस त्यात पूर्ण खचून जातो. अशा वेळी दत्तगुरूंची कृपा ही जीवनाचा खरा आधार असतो. दत्तगुरू फक्त आध्यात्मिक उन्नतीच देत नाहीत, तर मनातील भीती, अशांती यांचे निराकरण करतात. भक्ताच्या मनात आत्मविश्वास वाढवून त्याला योग्य मार्गावर नेतात. त्यांचा स्पर्श म्हणजे आईच्या कुशीत मिळणाऱ्या आधारासारखा असतो. जो भक्त प्रामाणिकपणे गुरूंना शरण जातो त्याच्या जीवनात शांतता येते. हाच दत्तगुरूंच्या आधाराचा एक खरा चमत्कार आहे. नंबर 2. दत्तगुरूंनी दिलेला आधार हा केवळ बाहेरील परिस्थितीला तोंड देण्यासाठी नसतो, तर तो मनाच्या आतल्या गाभाऱ्यात बदल घडवून आणतो. जेव्हा मन शांत असते तेव्हा कोणत्याही संकटाला सामोरं जाणे सोपे होऊन जाते. दत्तगुरूंच्या कृपेमुळे माणसाला समजते की दुःख तात्पुरतं आहे आणि ते काहीतरी शिकवण्यासाठीच आले आहे. ही समज भक्ताला खूप मजबूत बनवते. आयुष्यातील आव्हाने मग अडथळे न वाटता शिकण्याची एक संधी वाटतात. असा बदल घडवून दत्तगुरू जीवनात एक भक्कम पाया देतात. नंबर 3. गुरूंचा आधार हा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वासावर आधारित असतो. भक्त जेव्हा पूर्णपणे गुरूंवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या जीवनात जणू एक अदृश्य शक्ती त्याला आधार देत आहे अशी जाणीव निर्माण होते. ही जाणीवच माणसाला आधार देते. दत्तगुरूंचे नाव घेणे, त्यांचे स्तोत्र वाचन करणे किंवा त्यांच्या चरणी बसणे या साध्या गोष्टी भक्ताच्या मनाला आधार देतात. श्रद्धा ही मनाची खरी ताकद आहे आणि गुरु त्या श्रद्धेला बळकट करून जीवनाचा भार हलका करतात. नंबर 4. कधी कधी आयुष्य आपल्याला पूर्णपणे एकटे करून टाकते. नातेवाईक, मित्र सगळे लांब जातात. अशा वेळी दत्तगुरूंचा आधार भक्ताला सांगतो, तू कधीही एकटा नाहीस. भक्ताच्या मनातील ही एकटेपणाची भीती दूर होताच त्याला जगण्याची नवी दिशा मिळते. दत्तगुरूंच्या सहवासाने भक्ताला वाटते की त्याच्याकडे कोणीतरी आहे जो प्रत्येक क्षणी त्याच्यावर लक्ष ठेवतो. ही भावना जीवनात संकटांना समोर जाण्याची ताकद देते. नंबर 5. दत्तगुरूंचा आधार हा फक्त मानसिक नाही तर व्यावहारिक जीवनातही दिसतो. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की जेव्हा कठीण परिस्थितीत सापडले तेव्हा अचानक मदतीचे मार्ग खुले झाले. हीच गुरूंची कृपा असते. जे काम अशक्य वाटते ते खूप सोप्या पद्धतीत पूर्ण होते. अनेकदा गुरूंचे नाव घेऊन सुरुवात केली की कार्यात यश मिळते. हाच अनुभव भक्ताला खात्री देतो की गुरूंचा आधार आयुष्यभर साथ देणार आहे. नंबर 6. जीवनातील मोल टिकवून ठेवणे हे खूप कठीण असतं. लोभ, मोह, राग, गर्व या भावना माणसाला खूप चुकवतात. दत्तगुरूंचा आधार भक्ताला या नकारात्मक भावनांपासून वाचवतो. गुरूंच्या उपदेशामुळे भक्त विवेकबुद्धीने निर्णय घेऊ लागतो. चुकीच्या मार्गावर जाताना गुरूंची आठवण त्याला थांबवते. हळूहळू जीवन शुद्ध, साधे आणि शांत बनते. हा आधारच भक्ताच्या व्यक्तिमत्वाला दिव्य तेज देतो. नंबर 7. गुरूंचा आधार म्हणजे आशेचा किरण. जेव्हा आयुष्यात अंधार दिसतो, काहीच उपाय दिसत नाहीत, तेव्हा गुरूंची आठवण भक्ताच्या मनात दिवा पेटवते. ही आशा म्हणजे जीवन पुढे नेणारी खरी शक्ती. निराश झालेला माणूस पुन्हा उभा राहतो. त्याला वाटते की जर गुरु माझ्यासोबत आहेत तर काहीच अशक्य नाही. ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण जीवनात परिवर्तन घडवते. नंबर 8. दत्तगुरूंचा आधार फक्त संकटाच्या काळात नसतो, तो आनंदाच्या काळातही असतो. जेव्हा भक्त एखाद्या यशाचा आनंद घेतो तेव्हा गुरूंच्या स्मरणाने त्याच्या मनात नम्रता टिकते. अभिमान किंवा अहंकार त्याला ग्रासू शकत नाही. गुरु भक्ताला शिकवतात की यश हे त्यांच्या कृपेने मिळाले आहे. त्यामुळे भक्त नम्र राहतो आणि त्याचा आनंदही शुद्ध राहतो. अशा रीतीने गुरूंचा आधार जीवनातील संतुलन टिकवतो. नंबर 9. गुरूंच्या कृपेने भक्ताला आत्मज्ञानाचा मार्ग मिळतो. आत्मज्ञान हे जीवनाचा खरा आधार आहे. बाहेरच्या जगातील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे.
पण आत्मा हा शाश्वत आहे हे गुरु समजवतात. ही जाणीव माणसाला स्थैर्य देते, मृत्यूची भीती दूर होते आणि जीवनाचे खरे स्वरूप समजते. अशा वेळी दत्तगुरूंचा आधार भक्ताला अखंड शांतीचा अनुभव देतो. नंबर 10. दत्तगुरूंनी दिलेला आधार हा पिढ्यानपिढ्या भक्तांनी अनुभवलेला आहे. आजही लाखो लोक त्यांच्या चरणी प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. हा अनुभव सांगतो की गुरूंचा आधार काळाच्या पलीकडे आहे. आजच्या वेगवान युगातही तो तितकाच परिणामकारक आहे. म्हणूनच दत्तगुरू हे भक्ताच्या जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या आश्रयाने आयुष्याला खंबीर पाया मिळतो. नंबर 11. दत्तगुरूंचा आधार हा भक्ताला योग्य दिशा दाखवतो. अनेकदा जीवनात वाट चुकते, निर्णय चुकीचे होतात. अशा वेळी मनात संभ्रम निर्माण होतो. गुरूंच्या कृपेने हा संभ्रम नाहीसा होतो. त्यांची शिकवण सांगते की कोणत्या मार्गावर चालायचे आणि कोणता मार्ग टाळायचा. त्यामुळे भक्ताचे पाऊल चुकत नाही. जिथे अंधार असतो तिथे ते दिव्यासारखे प्रकाश देतात. योग्य निर्णय घेतल्यामुळे आयुष्य सुखी आणि सुरक्षित होते. नंबर 12. कष्ट आणि परिश्रमाचे महत्त्व. दत्तगुरू भक्ताला समजावतात त्यांच्या आधाराने भक्ताला आळशीपणा किंवा निराशा यांपासून मुक्ती मिळते. गुरु सांगतात की कार्य करणे हेच खरी पूजा आहे. म्हणून भक्त प्रामाणिकपणे मेहनत करतो. त्यांच्या प्रयत्नांना गुरूंची कृपा जोडली की यश निश्चित होते. अशा प्रकारे गुरूंचा आधार केवळ मानसिक शांततेपुरता मर्यादित नसून तो भक्तांच्या व्यवहारातही यशस्वी बनतो. नंबर 13. दत्तगुरूंचा आधार हा भक्ताच्या मनातील भीती दूर करतो. अनेकदा आपल्याला भविष्याची चिंता त्रास देते. काय होईल या प्रश्नाने माणूस अस्वस्थ होतो. गुरु भक्ताला शिकवतात जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. ही शिकवण मनाला नवा आत्मविश्वास देते. भयभीत मन हळूहळू धैर्यवान बनते. यामुळे आयुष्य अधिक सोपे, आनंदी आणि निडर होते. नंबर 14. गुरूंचा आधार हा करुणामय असतो. भक्ताने कितीही चुका केल्या तरी गुरु त्याला कधीच सोडत नाहीत. ते नेहमीच उभे राहून त्याला परत योग्य मार्गावर नेतात. ही करुणा म्हणजेच गुरूंचा खरा आशीर्वाद आहे. त्यामुळे भक्ताच्या मनात अपराधीपणा टिकत नाही. त्याऐवजी तो सुधारण्याची प्रेरणा घेतो. गुरूंच्या आधारामुळे प्रत्येक चुका एक नवे धडे बनतात आणि जीवन सुखी होते. नंबर 15. दत्तगुरूंचा आधार भक्ताला सतत कृतज्ञ ठेवतो. जे काही मिळाले आहे ते गुरूंच्या कृपेने मिळाले आहे ही भावना मनात रुजते. त्यामुळे भक्त लोभी किंवा असंतुष्ट राहत नाही. तो आनंदी आणि समाधानी राहतो. कृतज्ञ मन हेच आनंदाचे खरे रहस्य आहे. गुरूंच्या कृपेने ही कृतज्ञता जीवनाचा भाग बनते. त्यामुळे प्रत्येक दिवस हा एक आशीर्वाद वाटतो आणि आयुष्य हलके, सुंदर व सुखी बनते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.